मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026, मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं. तेवीस डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 या काळामध्ये अर्ज भरता येणार, तर 2 जानेवारी 2026 या तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार. मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी समोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण, राष्ट्रवादीशी युती नाही पण मैत्रीपूर्ण लढू आणि शिवसेनेसोबत ठिकठिकाणी भाजपची युती. मुंबईची जनता महायुती सोबतच राहणार. दोन्ही ठाकरे बंधूंसह काँग्रेसही सोबत आली तरी महायुतीच जिंकेल, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. भाजप आता बिल्डर जनता पार्टी झाली आहे. केंद्र आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार असूनही भाजपच्या फसव्या घोषणा सुरूच. आदित्य ठाकरेंकडून भाजपवर सडकून टीका. ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करत तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश. भाजप जी जबाबदारी देईल ती पार पाडणार. पक्षप्रवेशावेळी तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया. जुन्नरच्या पारगावात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू. उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा मुलावर हल्ला. ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट. बिबट्यांच्या हल्ल्याविरोधात संगमनेरमध्ये जनआक्रोश मोर्चा. 2 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या मुलाचा झाला होता मृत्यू. बिबटेमुक्त तालुका करा, संगमनेरकरांची मागणी.